विधान परिषद के नागपुर स्थानीय स्वराज्य संस्था निर्वाचन क्षेत्र में भाजपा के आधिकारिक उम्मीदवार डॉक्टर राजीव पोद्दार ने अपनी जीत को लेकर पूरा विश्वास व्यक्त किया। उन्होंने दावा किया कि निर्वाचन क्षेत्र में कुल 834 मतदाता हैं, जिनमें से 545 से अधिक मतदाताओं का स्पष्ट समर्थन भाजपा के पक्ष में है। डॉक्टर पोद्दार ने कहा कि महायुति का एक भी वोट नहीं टूटेगा और सभी नगर सेवक पार्टी के प्रति निष्ठावान रहेंगे। उन्होंने यह भी दावा किया कि कांग्रेस और महाविकास आघाड़ी के कई मतदाता एवं नगर सेवक भी उन्हें समर्थन देंगे। उन्होंने कहा कि यह चुनाव प्रतिष्ठा का विजय है, इसलिए सभी मतदाताओं को प्राथमिकता क्रम के अनुसार मतदान करने के निर्देश दिए गए हैं। डॉक्टर पोद्दार ने विश्वास जताया कि नागपुर में महाराष्ट्र के सबसे बड़े मतांतर से भाजपा की जीत दर्ज होगी। उन्होंने कहा कि कार्यकर्ताओं और समर्थकों में भारी उत्साह है तथा सभी के सहयोग से भाजपा इस चुनाव में ऐतिहासिक विजय हासिल करेगी। नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीजवळ भरभक्कम मतदार त्या ठिकाणी आहेत आणि एकूण मतदार 826 आहे। त्या 826 पैकी महायुतीजवळ 581 मतदार आहे आणि महाविकास आघाडीकडे केवळ 245 मतदार आहे। म्हणजे त्यांच्यापेक्षा अडीच पट मतदार हे आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे 100% आमचा विजय त्या ठिकाणी होणार आहे। त्यांचा जो दावा आहे तो हास्यास्पद आहे आणि त्याला कुठलीही त्या ठिकाणी ग्राउंड रियालिटी या संदर्भामध्ये त्यांना माहिती नाही। सुरुवातीच्या दिवशीच काँग्रेसने दावा केला होता की आम्हाला मोठ्या प्रमाणात जे मतदान मिळेल तरी तुमच्या बाजूचे काही सदस्य फोडण्याची त्यांची तयारी राहू शकते, त्या पद्धतीने काही काळजी घेणार आमच्या बाजूचा एकही मतदार काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, कारण की सगळ्या त्या ठिकाणी मतदारांमध्ये नगरसेवकांमध्ये माझ्याबद्दल आत्मीयता आहे। पार्टी व्हीप काढणार आहे आणि सगळे आमचे नगरसेवक हे इमानदार आहे, प्रामाणिक आहे, निष्ठेनं काम करणारे आहे आणि त्यामुळे एकही मतदान हे महायुतीचं इकडे तिकडे जाणार नाही, फुटणार नाही। उलट काँग्रेसचं मतदान फुटेल, कारण की त्यांच्यातल्या अनेक लोकांची माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यामुळे कोणी उबाटाचा असेल, कोणी काँग्रेसचा असेल, कोणी NCP शरद पवारचा असेल, कोणी BSPचा असेल, कोणी वंचितचा असेल, काही अपक्ष आहेत, काही गोंडवानाचे आहेत, काही शेकापचे आहेत, असे अनेक प्रकारचे मतदान हे निश्चितपणे मला मिळणार आहे आणि एक महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विजय हा नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेचा राहील आणि काँग्रेसचे 50 पेक्षा जास्त मतं महाविकास आघाडीचे हे आमच्याकडे येतील। तरी काळजीपोटी काही तुम्ही तुमच्या नगरसेवकांना मतदारांना समजा काही अभ्यासस्थळी वगैरे ठेवणार का मतदानापर्यंत? नाही, गरजच नाही अभ्यासस्थळी ठेवण्याची। आमचे सगळे मतदार सुज्ञ आहेत, ते कोणत्याही दबावाला बळी न पडणारे आहेत आणि त्यामुळे अज्ञातस्थळी वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे। सगळेजण आपापल्या ठिकाणी राहूनच त्या ठिकाणी कार्य करणार आहेत। हो, मतदारांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे सध्या आज बावनकुळे साहेबांनी हेच मार्गदर्शन केलं की ही निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेची आहे आणि त्याच्यामुळे आपलं एकही मत इकडे तिकडे जाता नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। प्रिफरेन्शियल वोटिंग आहे, पसंती क्रमानुसार मतदान करायचं आहे। ते मतदान कसं करायचं या संदर्भातल्या काही सूचना त्या ठिकाणी दिल्या आहे आणि आपल्या सगळ्या नवीन नगरसेवकांना कॉशियस राहण्यासाठी सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या। धन्यवाद।